असे मोठे कप 2 कप दूध घ्यायचं. 2 कप घेतले दूध. त्याला थोडं आटू द्यायचं. आपण आईस्क्रीम बनवूया. गॅस हे स्लो फ्लेमवर ठेवायचं. दूध आटवायला थोडा वेळ लागेल, म्हणजे स्लो फ्लेमवर. दूधही छान आटलेलं आहे. एक लिटर दूध घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा हा कॉर्नफ्लोअर टाकला मोठ्या चमच्याने. तो मापाचा चमचा असतो त्याच्याने अर्धा घालायचा कॉर्नफ्लोअर आणि याला छान ढवळायचं. ती कॉर्नफ्लोअरला गुठल्या पडू देऊ नका, म्हणजे छान ढवळत राहायचं असं. आता याला छान होऊ द्यायचं, पण मधून मधून हलवत राहायचं. दूध छान उकळलं आहे, त्यामध्ये चायना ग्रास टाकायचं आणि छान ढवळायचं. ते व्यवस्थित मिक्स होणार. थोडं व्हॅनिला एसेन्स घालायचं. चायना ग्रासमुळे थोडंसं हलकंसं पिंकिश कलर आला आहे. आता त्यामध्ये साखर घालावी. पुन्हा एकजीव करावा आणि छान ढवळत राहायचं. आता उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. दूध हे थंड झालेलं आहे. ही क्रीम मी घरी बनवलेली आहे आणि माझ्याकडे थोडं चॉकलेट्स होतं मी आधी बनवलेलं, तेही टाकते मी. आता याला मिक्सीला लावून घ्यायचं. कोको पावडरही घालायचं. आता परत मिक्सीला फिरवायचं. माझ्याकडे छोट्या वाट्या आहे, त्यामध्ये मी टाकते. आता याला सेट करायला ठेवूया. आईस्क्रीम तयार झालेला आहे. आता त्यावर किसलेला चॉकलेट घालू. तुम्ही कुठलेही चॉकलेट वापरू शकता. मला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.